होर्मुझ जलमार्ग बंदच राहणार, इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी आपल्या भूमिकेवर ठाम. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत आणि चीनसह 16 देशांची चौकशी, अयोग्य व्यापाराची होणार चौकशी. यूएईमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी चिंता करू नये, भारतीयांच्या सुरक्षेसाठी यूएई सरकार कटिबद्ध, भारतातील यूएईचे राजदूत डॉक्टर अशाली यांचं आश्वासन. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण, तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा, तरीही अनेक ठिकाणी रांगा, व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ. गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच सिलेंडर बुक होणार, शहरी भागात 25 दिवसांचं अंतर ठेवून गॅस बुकिंग. गॅस पुरवठ्यावर नियंत्रण, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना, राज्य सरकारचा निर्णय. सिलेंडरच्या तुटवड्यानंतर इंडक्शनची मागणी वाढली, अमेझॉनवर इंडक्शनची 30 पट जास्त विक्री, किमतीही वाढल्या, अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर स्टॉक संपला. गॅस पुरवठ्याबाबत सरकार खोटं बोलते, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका, तर राऊत अफवा पसरवत असल्याचा नवनाथ बन यांचा दावा. आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट, समुद्रातील सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं मोठं जाळं, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही प्रभावित होण्याची शक्यता. इस्रायलचे इराणवरील हल्ले नियोजन शून्य, गुप्तचर आणि संरक्षण तज्ज्ञांचा गौप्यस्फोट. अयातुल्ला खामेनींची पत्नी मंसुरे जिवंत, मंसुरेच्या मृत्यूचं वृत्त खोटं, इराणी माध्यमांचा दावा. एसआयआर बाबत भाजपची बैठक होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला महत्वाची बैठक, भाजपच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांनी घेतला जनता दरबार. त्र्यंबकेश्वरमधील भाविक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिले आदेश, 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. महामुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा, उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. राज्याची विजेची मागणी 26,947 मेगावॅटवर, वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ, कूलर, पंखे, एसी आणि फ्रीजचा वापर वाढला. भुसावळच्या तलाठी कार्यालयाचंच वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित, नागरिकांच्या कागदपत्रांची अनेक कामं रखडली. राज्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज, विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा.